बाय मी ते दिये दोपारशी बाठात गेलती ना ते फरसू बाठात बघिल्या मला एक हुक्को नाळलाले ते आपण ना गोडतन घालून रेवाळा केलोच ते करो ना ते तू मन काढले ना आपण काहीतरी करो तू हा कर हा. माझी मुळोस कॉलबाट काढले आम्हा बाबूने मुंड्याशा आंबा मन काढले पण मात्र आंबो नाही तुला आंबो मादरी हाय आंबो मी घेतये ने गा दोपारशी आपण तूच घरा भेव गा जिवो गा आणि दोपारशी लागो गा आणि रेवाळा करो काहा बोयली हा तर आपण करा जरा थांबो पहिलं आपण यो उद्योग घेतले ना यो पहिलं पुरो करोस नमस्कार पुन्हा एकदा सोनियाच्या हिंदोळ्यावर आंब्यावरचं आंब पडलं त्याला लागली माती त्याला लागली माती विठोबाशी पालखी आली माधवल्या राती आता तुम्हाला नवल वाटलं असेल कुपारी गाणं आणि त्यामध्ये विठोबांचा उल्लेख कसा तर आमच्या वसईमध्ये कुपारी समाजाबरोबर इतर समाज इतर धर्मीय अगदी गुण्यागोविंदाने राहतात आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या काही लोकगीतामध्ये इतर धर्मियांचे देवदेवता त्यांची संस्कृती त्यांचे सण ह्यांचा अगदी प्रेमाने आणि आदराने उल्लेख केलेला आहे. आंब्यावरचं आंब पडलं त्याला लागली माती विठोबाशी पालखी आली माधवल्या राती उठा उठा बायांनो दिवटे हो लावा घागर घेऊन पाण्याला सला घागर बुडली सुंबळ तरली ये रे बापू घरा. आता गावात विठोबाची पालखी आलेली आहे आणि बायका एकमेकांना म्हणतात उठा उठा दिवे घ्या आणि या मंदावलेल्या रात्रीमध्ये विठोबाच्या स्वागतासाठी चला. आता उठल्याच आहेत तर उशीर कशाला दुसऱ्या दिवसाची कामही आटपून घ्या घागरी घ्या आणि विहिरीवर पाणी भरू चला. विहिरीवर पाणी भरायला गेल्या आणि घागर बुडाल्या आणि घागर वाहण्यासाठी डोक्यावर जे त्यांनी कापडाचं चुंबळ आमचा कादोडी शब्द आहे ही जी चुंबळ किंवा सुंबळ ही जी डोक्यावर ठेवलेली होती ती मात्र तरली. आता गावात विठोबाची पालखी आलेली आहे म्हणून विठोबाची पालखी बघण्यासाठी काही पाहुणे मंडळी आली आहे. आता ह्या पाहुण्यांच्या बाबतीत पुढे काय गंमत होते ती आपण ऐकूया. ये रे बापू घरा बापूशे हातपाय धवीने सुलीवर खापरी ठवीने गोड गोड भाकरी भुजीने अर्धी नेने बापूला देने बापू हंगाते ओडीस कै बापू थोबाट फोडीस कै फोडता फुटे नाय खाटीवर सो पावनो उठे नाय पाहुण्याला दिली भिकनी खाट पाहुण्याने धरली घरशी वाट शोंब्यो. हे एक बडबड गीत आहे. ह्या गीतामध्ये मुलं सांगतात की बाबांनी आपल्याबरोबर घरी पाहुणे आणलेले आहेत. आता विठोबाची पालखी आलेली आहे गावामध्ये सण उत्सव आहे तर घरामध्ये गोडधोड बनलेलं आहे. आता हे गोडधोड पाहुण्यांसमोर कसं काढायचं काढलं तर त्यांना द्यावं लागेल. तर ही मुलं एक युक्ती करतात. पाहुण्यांना बसण्यासाठी ढेकणांनी भरलेली एक खाट देतात. पाहुणे जसे खाटेवर बसतात त्या ढेकणांच्या त्रासाला ते वैतागून जातात आणि पाहुणे पळून जातात. आता मुलं आमची गोडधोड खायला मोकळी. अशा प्रकारे पुन्हा एकदा शोंबी करत हे आमचं गीत इथेच संपते.